नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी सईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्यासमोर कथा क्रमांक 85 सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे बैल आणि लाकूड. एकदा काही बैल इमारतीसाठी रानातून लाकूड ओढून नेत होते. बैलांचा तो कृतज्ञपणा पाहून त्या लाकडाला फार फार राग आला. ते लाकूड बैलांना म्हणाले, अरे, जेव्हा मी रानात उभा होतो तेव्हा माझा पाला मी तुम्हाला खायला दिला. माझ्या सावलीत तुम्ही सुखाने झोप घेतलीत. पण हे सगळे विसरून आज याच दगडमातीतून तुम्ही मला ओढत नेता, तेव्हा तुमच्या या वागण्याला मी काय म्हणावे? त्यावेळी बैलांनी नम्रपणे उत्तर दिले, आम्ही हे काम काही स्वखुशीने करत नाहीत, उलट ते आमच्याकडून जबरदस्तीने करून घेतले जाते. हा सगळा आमच्या मालकाचा दोष आहे. हे जर तुझ्या लक्षात आले तर तू आम्हाला नक्कीच दोषी मानणार नाहीस. या कथेचं तात्पर्य, एखाद्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्याकडून जेव्हा बळजबरीने काम करून घेतले जाते तेव्हा त्याबद्दल त्याला दोष देणं योग्य नाही. धन्यवाद.